तो सांगतो, हे काय माझा डेटा नाहीये. अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेमुळे मला दिल्लीत काम करायची संधी मिळाली आणि सातत्याने आमच्याकडे केंद्र सरकारचा डेटा आहे आणि हे डबल इंजिनचं सरकार आहे. म्हणजे इथे आणि केंद्रात त्यांचंच सरकार आहे आणि केंद्र सरकारचा जो डेटा वारंवार येतोय आणि वास्तव जे तुमच्या चॅनलवर मी टीका करायसाठी भाषण आज केलेलंच नाहीये. मी महाराष्ट्राचं वास्तव किंवा जे 5 प्रोग्रेसिव्ह राज्य आज जी आहेत, जो केंद्र सरकारचा डेटा सांगतो त्याच्यात महाराष्ट्र नाही असा केंद्र सरकारचा डेटा सांगतो. क्राईम असेल, पाण्याचे प्रश्न असतील, इंडस्ट्री असेल, याच्यात अनेक ठिकाणी असं दिसतंय केंद्र सरकारच्या डेटामुळे. फ्लॅगशिप प्रोग्राम्स असतील केंद्र सरकारचे, जल जीवन मिशन सारखा प्रोग्राम असेल, याच्यामध्ये महाराष्ट्रात अजून गती घेण्याची गरज आहे असा केंद्र सरकारचा डेटा सांगतो. त्याच्यामुळे मी अशी काही वेगळे काही तुम्हाला सांगत नाहीये जे तुमच्या चॅनलवर तुम्ही दाखवलेलं नाहीये किंवा डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. जातीय जनगणनेचा निर्णय झालेला आहे. तुम्ही मागणी केली होती, अमोल कोल्हेंनी मागणी केली होती, राहुल गांधींनी मागणी केली होती. त्याच्यानंतर कुठेतरी सरकार सकारात्मक झालं. अनेक वर्षांपासून ही मागणी वारंवार केली जाते. उशिरा का होईना पण केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय. मी त्याचं मनापासून स्वागत करते. राहुलजी असतील, अखिलेशजी असतील, लालूजींचा पक्ष असेल, तृणमूल काँग्रेस असेल, अनेक पक्ष, इंडिया अलायन्स, अमोलदादा कोल्हे, मी स्वतः, आम्ही सगळ्यांनीच इंडिया अलायन्सची अनेक वर्षांची ही मागणी आहे. आम्ही सेन्सस मागतोय, डिलिमिटेशनवर चर्चा मागतोय आणि असे महत्त्वाचे गोष्टी या ज्या सगळ्या आहेत या तातडीने करण्याचं गरजेचं आहे. याच्या आणि महिला आरक्षणाचं बिल, एक स्पेशल सेशन केंद्र सरकारने बोलवलं आणि महिला आरक्षणाचं बिल आम्ही पास केलं, त्याची अंमलबजावणी, या सगळ्या गोष्टी एकामेकाशी इंटरकनेक्टेड आहेत. त्यामुळे कास्ट सेन्सस, महिला आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन, त्याच्यानंतर डिलिमिटेशन, या सगळ्या गोष्टी 2025-26 पर्यंत तातडीने केल्या पाहिजेत. कारण का ह्या सगळ्या 2029च्या लोकसभेसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि एवढ्या तातडीने स्पेशल सेशन बोलून जर महिला आरक्षणाचं बिल पास केलं तर ते इम्प्लिमेंट ही लवकर व्हावं आणि त्याचा एक जो प्रोसेस आहे तो फॉलो व्हावा, हीच आमची मागणी. काही राजकीय नेते असं म्हणतात की पहलगामचा अतिरेकी हल्ला, त्याचा आक्रोश कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आणि दुसरं म्हणजे बिहार इलेक्शन पाहता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मी तुम्हाला खरं सांगू, मी आणि आम्ही पक्षांनी ठरवलेलं आहे आणि इंडिया अलायन्समध्ये की पहलगामबद्दल जोपर्यंत तो सगळा प्रश्न सुटत नाही आम्ही भारत सरकारच्या विरोधात आता कुठलीही भूमिका घेणार नाही. कारण का भारताचं ऐक्य आणि भारतावर झालेला एवढा मोठा हा हल्ला, याच्यात आम्ही केंद्र सरकारला शब्द देऊन आलोय की आम्ही केंद्र सरकार बरोबर आहोत. त्याच्यामुळे पुढचे काही दिवस हा विषय आपण सगळ्यांनीच, आणि मी तुमचे जाहीर आभार मानते की ह्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशीलपणे मीडिया वागलेला आहे. कुठलेही असे फोटो बाहेर आलेले नाही आहेत जे खूप सेन्सिटिव्ह आहेत, वेदना देणार आहेत, अस्वस्थ करणार आहेत. त्याबद्दल मी मीडियाचं कौतुक करते. पण मी स्वतः पुढचे काही दिवस, आणि मी तुम्हाला खरं सांगू, टीका करायला खूप संधी आहे. पार्लमेंटचं सेशन होईल तेव्हा पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात बोलू. पण आत्ता मला असं वाटतं की एक 8-10 दिवस या बाबतीत आम्ही सगळ्यांनीच अतिशय जपून आणि संवेदनशीलपणे बोलवावी अशी वारंवार मागणी केली. नाही, मी मीटिंगमध्येही मागणी केली होती. आम्ही 2-3 मागण्या केल्या होत्या की पार्लमेंटमध्ये एक सेशन बोलूया आणि पार्लमेंटचं सेशन बोलून एका आवाजात ठामपणे आपण जगाला सांगितलं पाहिजे की भारत एक आहे, सगळे पक्ष आम्ही एक आहोत. हा एक मुद्दा, आणि भारताच्या प्रत्येक भारतीय हा सुरक्षित आहे आणि आपण सगळे एक आहोत, हेच संदेश आपल्याला खरं तर त्याचा द्यायचा आहे. एक दुसरं, आम्ही आणि एक विनंती केंद्र सरकारला केली होती की दोन्ही बाजूनी, म्हणजे UPA आणि NDA दोन्ही अलायन्सेसनी एकामेकावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही गोष्टी फॉरवर्डही करू नये ज्याच्यातून कटुता येईल. राज ठाकरे बरोबर आता तुमचं बोलणं झालं. नेमकं गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा होत्या, काय नेमकं बोलणं? एक तर ठाकरे कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे 6 दशकाचे प्रेमाचे ऋणानुबंध आहे. कैलासवासी बाळासाहेब आणि मीनाताई आणि माझ्या आई वडिलांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत. त्यांनी एकामेकाच्या विरोधात टोकाची भूमिका राजकीय घेतली, पण आमचे कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूनी जपले गेले आणि तेच संस्कार हे माझ्यावर झालेले आहेत. त्याच्यामुळे अर्थातच उद्धवजी आणि राजजी
हे दोघंही माझ्यासाठी भावासमान आहेत आणि ते दोघं एकत्र येत असतील तर मी आधीही बोललेले आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी दोघंही मनाचा मोठेपणा जो दाखवत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि माझे तर कौटुंबिक संबंधी आहेत, त्याच्यामुळे एखादं कुटुंब एकत्र येत असेल आणि त्यातून चांगलं राज्याचंही होणार असेल तर अर्थातच कोणीही व्यक्तीची थोडीशी जबाबदारी आहे ती अर्थातच त्याचं स्वागतच करेल. भावाला सल्ला दिलाय आता भेटू राज ठाकरेंना काही सल्ला नाही मी कसं देणार, हे सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. माझे एकतर मी तुम्हाला माझा स्वभाव सांगते, मी सगळ्यांचीच बोलते, समोरचा बोलला नाही बोलला तरी मी सगळ्यांची बोलते. कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे, त्याच्यामुळे मी सगळ्यांचीच बोलते. आणि मला असं वाटतं डायलॉग एक नेहमी मी सगळ्यांना सांगते, माझ्या एका मोठ्या बहिणीने मला हा सल्ला अनेक वर्षापूर्वी दिला होता की आज स्वतःच्या आजूबाजू भिंती बांधू नका, ब्रिजेस बांधा. त्यामुळे ब्रिज बांधा, लोकांची नाती जोडा, चर्चा करा. मतभेद असू शकतात आणि एका सशक्त लोकशाही मतभेद असलेच पाहिजेत. सगळे हो म्हणायला लागेल तर देशाची अडचण होईल. त्यामुळे मतभेद राजकीय सामाजिक असू शकतात पण मनभेद असू नये ह्याच्यात. आणि हे आज 1 मे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आला आणि आम्ही त्या तालमीत त्या संस्कारात वाढलेलो आहोत. त्यामुळे अर्थातच कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्याच विचाराने आदरणीय पवार साहेबांना 6 दशकं या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपण सगळ्यांनी जी साथ दिली तेच संस्कार पुढे नेण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळे करतो. देवेंद्र फडणवीस यांचे आज 100 दिवस पूर्ण आराखडा त्यांनी मांडलेला आहे. मी तो काय आराखडा वाचलेला नाहीये, त्याच्यामुळे तो वाचून जरूर त्याच्यावर माझं जे मत आहे ते दिल खोल के मैं उत्तर दें, पण तो मला स्वतःला बघू दे. हिंदी में जान जाएंगे, कल जाति न्याय जनगणना को केंद्र सरकार ने जो फैसला लिया है, कांग्रेस की तरफ से पोस्टर लगाए गए कि झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. डे 1 से मोदी सरकार कई बार विपक्ष की बातों को नजरअंदाज करती थी, लेकिन आपको लग रहा है कल का फैसला इंडिया गठबंधन की जीत है? हाँ बिल्कुल ही है, क्योंकि इंडिया गठबंधन की मांग ही थी ना. राहुल जी हो, अखिलेश जी हो, हमारे सहकारी हमारे भाई अमोल कोल्हे जी, मैं खुद, हम सब ने बहुत बार संसद में या रास्ते में आंदोलन करके मांग की है. तो हमारी जो मांग है वो पूरी, देर ना हुई, देर आए दुरुस्त आए. इसके साथ ही में पहलगाम के मुद्दे पर पाकिस्तान लगातार लीडर धमकी दे रहा है कि हम परमाणु हमला कर देंगे अगर हम पर हमला हुआ तो. आप क्या कहना चाहेंगे? जिनके मैं बताऊं, ये चीज़ हमने वायदा किया है केंद्र सरकार को और वो सही है कि इंडिया अलायंस इस मामले में भारत सरकार के साथ पूरी ताकत से खड़ी रहेगी. और मेरे ख्याल से इसीलिए हम सब ने जो भी हम कैमरा पे, टीवी पे, कहीं भी सोशल मीडिया पे बोले, बहुत सोच समझ के बोलना चाहिए. और एक जिम्मेदार सांसद होने के कारण, मैं एक पार्टी की कार्यकर्ता भी हूँ तो जिम्मेदारी हम पे ज़्यादा होती है. तो इस मामले में जो भारत सरकार निर्णय लेगी उसके साथ हम पूरी ताकत से खड़े रहेंगे. जो देश पे होगा वही होगा भैया. अभी ये बात नहीं है. मैंने जैसे आपको बड़ी विनम्रता से मैं कहना चाहती हूँ, जो सरकार का निर्णय होगा हम सरकार के साथ पूरी ताकत से, ये पहलगाम में जो इतना बड़ा हल्ला हुआ है, हत्या हुई है, दहशतवादियों ने जो हल्ला किया उसका हम खंडन करते हैं. और जो भी एक्शन भारत सरकार लेगी हम भारत सरकार के साथ भारतीय के नाते हम खड़े रहेंगे. कुछ नेता जो कह रहे हैं कि जिस प्रकार के पाकिस्तान का अटैक हमला को डाइवर्ट करने के लिए इस तरह का फैसला लिया. मैं अभी इस मामले में मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ, मैं सरकार के खिलाफ अभी नहीं कहूँगी. जब वक्त होगा तो जरूर कहने के लिए बहुत है, लेकिन ये वो वक्त नहीं. ताई अजित पवार यांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना, माजी मुख्यमंत्र्यांना घरी आमंत्रण दिलेलं आहे त्यांच्या कार्यक्रमासाठी, गौरवशाली महाराष्ट्रासाठी. तर शरद पवार हे येणार का, जाणार का, त्यांना नाही. आदरणीय पवार साहेबांना माझ्या तरी माहितीप्रमाणे अजून तरी आमंत्रण आलेलं नाही, त्याच्यामुळे याची माहिती मला नाही. कालपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी एका कार्यक्रमात होतो तिथेच हा प्रश्न विचारला होता, तोपर्यंत तरी आदरणीय पवार साहेबांना आमंत्रण आलेलं नाही. चला